बऱ्याचशा मैदानावर आपण त्यांना बघतो, बऱ्याचशा मैदानावर क्रिकेट खेळाडूंशी गप्पा टप्पा मारताना त्यांना आपण बघितलेलं आहे. ग्रामपंचायतीचे आमचे कर्मचारी रमेशजी गाडे यांनाही यांचंही स्वागत आहे. रमेशजी गाडे दत्ता गायकर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. खरं तर आजच मी एक व्हिडिओ बघितला होता की मुलींमध्ये जर थोडंसं जरी भांडण झालं तर ते आयुष्यभर कधी कधी बोलत नाहीत, पण मित्र असे असतात ना की ज्यांनी जो मैत्रीचा हात टाकला ना खांद्यावर, तो शेवटला खांद्यावर नेईपर्यंत ही दोस्ती टिकते. जाऊया मैदानाच्या मधोमध. असं म्हणतात ना टिकीमाडी एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला, तिरडीवर नेला तर उठून म्हणाला साहेब स्कोर काय झाला. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिला चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय प्रणित पाटील ज्यानं एका मॅचमध्ये 72 धावांची खेळी केली होती. 73 धावांची खेळी, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये तो 0 धावसंख्येवर बाद झाला आणि आता मात्र त्यानं आपलं खातं उघडलेलं आहे. नाही, आणि जेव्हा तो शून्यावर बाद झाला तेव्हा त्याच्या पाठीराख्यांच्या निराशा बघण्यासारख्या होत्या. प्रत्येक जण असं म्हणत होता, अरे 10-15 जरी करून जरी बाहेर आला असता तरी बरं वाटलं असतं. परंतु मला असं वाटतंय मागच्या मॅचचा वसपा या मॅचमध्ये तो काढेल का. हो, जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, सर्कलचा फायदा. 3 ओव्हरची मॅच आणि इथं चौकार मार देतो प्रणित पाटील. त्यांचे पिताश्री बाळाराम पाटील या ठिकाणी त्याचा खेळ बघण्यासाठी उपस्थित आहेत. खरं तर पुत्र व्हा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकीला गाव झेंडा. प्रणित चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे आणि समोरचा जो फलंदाज आहे आदी पाटील, पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौकार. 6 धावांवर खेळतोय प्रणित पाटील आणि समोर येतो आदी पाटील आणि गोलंदाज आहे सुजित शितकणगे. मिड विकेटला चालला चेंडू, सिंगल घेतलेली आहे. दुसरी धाव घेणार का नाही, त्यांनी ओळखलं प्लेयर चांगला आहे, थ्रो चांगला आहे, सिंगलच आलेली आहे. 7 धावांवर जाऊन बसलेला आपण पाहतो जय हनुमान निधी एंटरप्राइजेस भोकरपाडा संघ. 7 धावा आता आधी आलेला आहे. एक डावखुरा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि गोलंदाज आहे तो आपण पाहतोय सुजित शेतकणगे. कधी कधी आपण शेतकंदेच म्हणतो, पण शेतकणगे आमचे रघुनाथ पाटील, संतोषजी पाटील हे सगळे आमची वारकरी संप्रदायाची मांदियाळी. आदी पाटील जर चालला तर कदाचित भोकरपाडा संघाच्या धावा जास्तही होऊ शकतात. हो, खणून काढायचं होतं, यॉर्कर होता चेंडू सुजित शितकणगे यांचा. डॉट बॉल येतोय. 3 षटकांच्या मॅचमध्ये डॉट बॉल थोडेसे महाग पडू शकतात. दोन्ही टीम तुल्यबळ आहे. दोन्ही टीम मध्ये जसा फलंदाजांचा भरणा आहे ना, तसाच गोलंदाजांचा पण चांगला भरणा आहे. त्यामुळं ही मॅच काय लुटूपुटूची मॅच नाही होणार. हां, आदी पाटील मिड विकेटला मारला, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून मारला. हा 1 बाउन्सचा चौकार येतोय तो आदी पाटीलच्या बॅटमधून. रमेश गाडे आणि दत्ता गायकर यांच्या मैत्रीसाठी हे गीत होतं. ठिकेमाळे मगाशी म्हणाले की सुखामध्ये नसावा अतिसोस, कारण तेरड्याचा रंग असतो 3 दिवस. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुजित शितकणगेला. प्रणित पाटीलने एक चौकार मारला, तो खेळतोय 7 वर आणि एक चौकार मारला तो आदी पाटीलनं. अशा पद्धतीने 11 धावा इथे आपण पाहतोय त्या जय हनुमान निधी 11 भोकरपाडा, निधी एंटरप्राइजेस भोकरपाडा या संघाच्या नावावर लागलेले आहेत 11. समोर आपण पाहतोय की पाहणी करतायत हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ कीर्तनकार अनंत महाराज पाटील. आणि इथे मात्र डॉट बॉल आला आहे. 2 डॉट बॉल मला वाटतं या षटकामध्ये आलेले आहेत आणि 2 चौकार आणि 1 डबल आणि 1 सिंगल अशा पद्धतीनं पहिलं षटक संपलंय ते सुजित शितकणगेचं. 11 धावा देऊन गेले. 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 35-36 12च्या सरासरीनं तरी धावा कराव्या लागतील त्या भोकरपाडा संघाला. दोन्ही जवळचे संघ मी म्हणालो की रोडच मध्ये आहे. इकडे या बाजूला भोकरपाडा तर त्या बाजूला पवंजे, NH4 त्यांच्या मध्ये आहे. दोन्ही संघ ज्यावेळेस प्रवीण टिकेमाळी जवळचे असतात, एकमेकाशी घालत असतात, पण प्रत्येकाला वाटतं आपणच जिंकावं. तुम्ही तिथे असता तरी तुम्हाला तेच होतं. तेच टिकेमाळी आपण खेळाडूंना बोलतो कधी कधी तुम्ही चिडू नका, तुम्ही असं करू नका, गरम होऊ नका, पण आपण तिथे खेळायला गेलो ना आपण पण तेच करतो.
कधी कधी आयोजक जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा त्यांना सांगितलेलं असतं की 30 मिनिटामध्ये तुमची 6 षटकं टाकली गेली पाहिजेत, परंतु अजूनही कधी असं झालं नाही की त्यांनी 30 मिनिटात 6 षटकं टाकले. नाही, आपण जर सांगितलं ना ते 50 मिनिटं पण लावतील अशी परिस्थिती होती. त्यामुळे टॉर्चर करावं लागतं. दुसरं षटक घेऊन आलं तो गोलंदाज सचिन भोईर. सचिन मुंबईकर 11 धावा. प्रणित पाटील स्ट्राईक एंडला. आडव्या बॅटनं मारलाय. जमीन लगतचा फटका आहे. पवन चाललाय चेंडूवर, परंतु चांगली फेकी चेंडू चांगला अडवलाय. सिंगलच मिळते ती प्रणित पाटीलला. ज्याची जास्त स्ट्राईक आदी पाटील जो डावखुरा फलंदाज आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची, मोठे फटके मारण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, आणि डावखुऱ्या फलंदाजाला नैसर्गिक देणगी आहे. गोलंदाज असेल, फलंदाज असेल, ताकद जास्त असते त्यांची. सचिन मुंबईकर, सचिन भोईर, परंतु मुंबईकर म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांनी मात्र तो वाईट घोषित केला आहे. 12 धावा धावपलकावर लागल्यात. 13 धावा धावपलकावर लागल्यात. 8 धावांवर खेळतोय प्रणित पाटील आणि आधी खेळतोय 4 वर. एक अवांतर. आधी पाटील मारायचं होतं खरं तर उंचावरून, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मिड विकेटला चेंडू चाललाय. मिड विकेट आणि फाईन लीगच्या मध्ये एक सिंगल घेतलेली. दुसरी धाव. तिसरी होईल का? बागडतायत 4 खेळाडू, आणि मला वाटतं 3 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत त्या आदी पाटील आणि प्रणित पाटील. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. एकमेकाला पौंजाचे पाठीराखे असतील, इकडे भोकरपाड्याचे पाठीराखे, कारण ही शेवटची आता. सचिन दुर्गे इकडे बोट मोडायला लागलेत बघा. टेन्शन. अहो, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ज्याला आपण म्हणतो, ते पण नका खाताना आपण पाहिलेले आहेत. तर आपण काय चीज आहे. धावसंख्या झाली ती 16. गोलंदाज सचिन मुंबईकर तयार. प्रणित पाटील आहे समोर. हो, जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या वरून, आणि माइटी हिट. षटकार मारतोय प्रणित पाटील. बघा, एक धाव जी एक्स्ट्रा षटकार आला. जखमेवर मीठ. धावपलकावर लागतात. काही गाणीच अशी आहेत ना, आत्ताची गाणी येतात 8 दिवसांनी गायब होतात. कित्येक वर्ष झाली या गाण्यांना. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं. प्रणित पाटील दुसऱ्या धावसाठी धावतोय का? दुसऱ्या धावसाठी निघालाय. थोडंसं संतुलन बिघडलंय ते पौंजे संघाचं आपण पाहतोय. जिथे सिंगल आहे तिथे डबल आहे तिथे ट्रिबल. 2 धावा इथे मिळतात त्या प्रणित पाटीलला. सलामीची जोडी मात्र जमले, कारण आत्तापर्यंत धावा झाल्या त्या 24. दुसरं षटक अजूनही चालू आहे सचिन मुंबईकरचं. 24 धावा धावपलकावर लागल्यात. भागीदारी पार्टनरशिप चांगली आहे ते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. हो, सचिन मुंबईकर हा मात्र थोडासा मागे ठेवला बॉल, आणि प्रणित पाटील त्याला माहिती आहे जोशामध्ये आहे. 3 ओव्हरची मॅच असली की ते मारायलाच बघणार समोरचे फलंदाज. ते काही प्लेड नाही करणार. आपल्या वेळेस 12 ओव्हरची मॅच असायची. MRIचा बॉल असायचा. एखाद दुसरा षटकार पाहायला मिळायचा. आता ओव्हरला 4 बघायला मिळतात. सचिन मुंबईकरला मारला. हा फटका चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, आणि इथे मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह मारतोय तो फलंदाज प्रणित पाटील.
करतात, ज्या दिशेला बॉल असेल तिकडे मारतात आणि 40 धावांचा पाठलाग त्यांनी लिलय केला मगाशी सोमजाई सोमाने संघाच्या बरोबर. सेफ सेफ धावा मला असं वाटतंय 3 षटकांमध्ये 40 असू शकतो. नक्कीच बघूया. आदी पाटील आता स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज आहे, शेवटचे षटक घेऊन आलाय तो पवन गायकर, पवनजे संघाचा पवन गायकर. आणि आदी, हो आदी पाटील, आदी पाटील एक एक चेंडू महत्त्वाचा आहे. पहिला चेंडू डॉट आलेला आहे, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील त्या उपयोगी पडणार आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये. नंतर गोलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना त्या भोकरपाडा संघाला. जय हनुमान भोकरपाडा निधी एंटरप्राइजेस. आदी पाटील सिंगल आलेली आहे, पंचांचा लेगबाईचा इशारा आलेला आहे. अवांतर धावा 2 झालेल्या आहेत, संघाची धावसंख्या झालेली ती 29. बिनबाद 29 ही जमेची बाजू आहे. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत, परंतु या षटकामध्ये मोठा फटका एखादा येणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. 29 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे प्रणित पाटील एका मॅचमध्ये ज्यानं 73 धावा केल्या होत्या, तो आता मात्र त्याला सूर गवसला या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला होता. प्रणित पाटील खेळतोय वैयक्तिक आपल्या 20 धावांवर, 2 चौकार 1 षटकार. हो प्रणित पाटील काय फटका खेळलाय, आवाजच आला होता, गोड आवाज आला होता, स्वीट साऊंड, आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. एकच वादा आमचा आमच्या आनंद दादा इथे आपण पाहतोय. गाणी कोणाची वाजली पाहिजे तो त्या तसा असला पाहिजे, नाही तर कोणीही गाणी म्हणवतो, परंतु आनंद शेठ त्या ताकदीचे आहेत. इथे मात्र आपण जाऊया मैदानात. प्रणित पाटील, प्रणित पाटील जमिनीलगतचा फटका खेळतोय आणि बाद झालेला आहे तो. प्रणित कुठे गेला कॅच, लॉंगो आपला इथे झेल पकडला आहे तो. प्रणित पाटीलचा मस्त फलंदाजी केली, आपल्या संघासाठी धावा केल्या ते त्याने 24. नंतर लॉंगॉपला झेल देऊन बाद झालेला आहे तो प्रणित पाटील. आणि आता नवीन फलंदाज आला आहे दीप पाटील. एका बाजूला आदी, एका बाजूला दीप. दीप पाटील आणि एका बाजूला आदी. शेवटचे मालतोटे या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत. गोलंदाज समोरच्या बाजूने आपण पाहतोय पवन गायकर तयार आहे. हो एज दीप पाटील तंबूमध्ये परततोय. शेवटचं षटक चांगलं आहे खरं तर. आत्तापर्यंत आपण बघितलं धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 5च धावा या षटकामध्ये. पवन गायकरनं टिकेमाळी म्हणतात की करणला का मागे ठेवलं, ज्यानं मागच्या मॅचचा जो खरं तर कलाटने दिली होती त्यानं मॅचला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यश पण होता. मिस्टर KP करण पाटील. .45 नंबरची जर्सी परिधान केलेला KP करण पाटील मैदानाकडे येतोय. एकच चेंडू आता त्याला मिळणार आहे. आरपारची लढाई आहे त्याच्यासाठी. डेव्हिड बून ऑस्ट्रेलिया संघाचा. अजूनही भरपूर प्रेक्षक आहेत. काही ठिकाणी पहिल्या मॅचला एवढे प्रेक्षक असतात. आम्हाला पण सवय झाले प्रेक्षक बघायची. प्रेक्षक नसले तर शब्द सुचत नाही. करण पाटील शेवटचा चेंडूचा तो एकच चेंडूचा त्याला सामना करायला मिळणार आहे, परंतु त्या एका चेंडूचा तो काय संधीचं सोनं करतोय, किती धावा करतोय त्या चेंडूवर बघूया.
नाही नाही आणि हॅट्रिक झालेली आहे. इथं आपण पाहतोय पवन गायकरची तिसरी हॅट्रिक आहे या स्पर्धेतील आणि पवन गायकरनं सुंदर गोलंदाजी केली, धावा रोखल्या. आता मात्र धावसंख्या 33 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जाऊया क्रिकेटची पंढरी अचानक ग्राउंड मोहपाडा, त्यावेळी जेव्हा क्रिकेटचा आगाज होतो ना, तेव्हा या दोन व्यक्तींचा आवाज पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक नक्कीच आपण पाहतो. त्यांचा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. आमचे कृष्णा गायकर सर आहेत त्या ठिकाणी. आहेत घोडील देव बाबा हे कुल दैवत, त्यांच्या पाठीशी आहेत घोडील देव बाबा हे कुल दैवत. दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात. त्यांच्या नावाचा होतोय जय जयकार, गाजतोय डंका हा जगभर, गाजतोय डंका हा जगभर, गाजतोय डंका हा जगभर. भूषण पाटील योगेश जुनघरे पाठीशी त्यांच्या आहेत खंबीर, पाठीशी त्यांच्या आहेत खंबीर, पाठीशी त्यांच्या आहेत खंबीर. फेमस 6087 नंबरच्या फिरती आलिशान गाडीत, फेमस 6087 नंबरच्या फिरती आलिशान गाडीत, दादा अनंता शेठ पाटील बसलाई साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलाई साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात. थँक्यू डीजे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत. आपण पोयंजे पंचायत समितीचे दमदार नेतृत्व अनंत पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती अस्मिताई आज आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान आणि नक्कीच विजयाचा महामेरू आपण यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण उमेश शिंदे साहेब, सचिन ठाकूर साहेब आणि दिनेश पाटील साहेब, शंभो दत्ता गायकर यांचे परम मित्र आहेत. मित्रांनो, 1997ची दोस्ती अजूनही आम्हाला पाहायला मिळाली आहे. बॉल पाहिजेत, बॉल त्या मैदानावरती. त्याच्यानंतर महेंद्र गाडेसाहेब उरण हे देखील स्पर्धेचा आनंद घेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. देखिए, ज़िंदगी में कोई आपको एक्सपर्ट नहीं बना सकता, लेकिन आपकी प्रैक्टिस ही आपको एक्सपर्ट बना सकती है. तर लक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्व प्रोप्रायटर जितू पाटील, माजी सरपंच तथा उद्योजक भोकरपाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1500 रुपयाचे कॅश प्राईज. यशस्वी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर किशोर पाटील साहेब, उद्योजक भोकरपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक.
आणि त्याच्यानंतर निधी एंटरप्राइजेसचे सर्वा तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व संपर्क प्रमुख सचिन दुर्गे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक. तर टी.के. माली सर आणि संतोष चौधरी सर गुरु महागुरु यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. तर सलग 2 षटकारासाठी समीर भिंगारी यांच्या वतीनं पोइंजे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना इथे 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. संतोष चौधरी सर आणि टी.के. माली सरांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती आपण यावं. तर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तर नितेश आगिवले तर निखिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. तर गिरीश पाटील साहेब यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. निधी एंटरप्राइजेस भोकरपाडा संघावरती हे बक्षिसांचा वर्षाव आपण पाहू शकाल. आणि फलंदाजाने जरी सलग 2 षटकार मारले तर त्यांच्यासाठी देखील त्यांच्या पाठीराख्यांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. निखिल पाटील रितेश पहली गेंद देकर चलेंगे मैच की तरफ. दोस्तों कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है. ये फाइनल तक यानी कि एक ट्रॉफी तक ले जाने वाला ये मैच है. दोनों भी टीमों का स्वागत करेंगे. इतने रात्रि में भी कई सारे दर्शक अपना मैच का मन मुराद आनंद लेते हुए. रविंद्र मते इनकी ओर से पहुंचे. अगर टीम जीतती है तो 1000 का इनाम. पहली गेंद के ऊपर लॉफ्टेड हिट, हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद, बल्लेबाज आउट. मौजूद, डायरेक्ट हिट करने का मौका. दोनों तरफ मौका था जरूर, एक तरफ खाई एक तरफ कुआ था, लेकिन बाल बाल बच्चे मैं कहूंगा 1 रनों के साथ पवन ने अपना खाता खोला. पवन गायकर की वैसे चर्चा करेंगे, बेहतरीन कमेंटेटर है सर. तर या ठिकाणी आमचे दुसरे महागुरु सन्माननीय आदरणीय रायगडचा सुमधुर आवाज टी.के. माळी सर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. माळी साहेब आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली, प्रेक्षकांची मनं जिंकली, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. मायेचे उपदार शाल या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पजून साहेबांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेब धन्यवाद. तो माफी असावी आमचे रोहित गायकर समालोचक मित्र. तो बिल्कुल बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, सामने पवन है, घुटना टेका है और मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से यह आसमानी 6 रन.
3,001 रन कंप्लीट हुए। एक बार हमारे साथी स्कोरर मयूर के लिए जोरदार ताली हो जाए दोस्तों। अगर आप YouTube पर देख नहीं होते ना तो सुबह जाकर WhatsApp पर जाइए, कितने गेंदें फेंकी, कितने विकेट के, कितने छक्के, किसने कितने रन बनाए, वो अपडेट पूरा WhatsApp के माध्यम से डिटेल्स हमारे मयूर की ओर से दिए जाते हैं। मयूर आपका स्वागत करेंगे। क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन, कैप्टन इनिंग यहाँ पर क्या नजर आएगी। और चले इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया है। इस मर्तबा खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 8 रन 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन, लक्ष्य है 34 रनों का, यानी कि जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत है। तगड़ी फाइट दो टीमों के बीच में यहाँ पर नजर आती हुई। कोई जो हमने पहले भी कहा था टीके माली सर कि ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटिल स्मृति चषक एक घर लेके जाने का मौका है। बड़ा हिट खेलने का प्रयास, हवा में गेंद, शॉर्ट फेयर लेग का खिलाड़ी पीछे दौड़ता हुआ जरूर, लेकिन कैच को नहीं लपक पाए। तब तक वहां पर बल्लेबाज 2 रन पूरे, तीसरे की मांग भी की जा रही है। 3 रन तेजी के साथ पूरे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 रन पूरे किए और इसी 3 रनों की मदद से स्कोर बनाए। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 11 रन। एक समय लग रहा था कि रात्रि के ठीक 3:26 यानी कि 3:30 बजे का समय ये रात्रि का आप देख सकते हैं दोस्तों। और ये लीजिए हमारा कमेंट्री बॉक्स दिखाया जा रहा है, जहाँ हमारे स्कोरर है, लाइव और डीजे है, उनको ये दिखाया जा रहा है। यानी कि कहा था हमारे अनंता शेठ पाटिल ने, आप सिर्फ आवाज दीजिए, आप सिर्फ आयोजन कीजिए, बाकी का मैं संभालूंगा। और हेलो? इतनी बड़ी ताकत है। यस सर। एक निवेदन आहे, भोकरपाडा संघ जर जिंकला तर जगदंबा एंटरप्राइजचे मालक संजय पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचे पारितोषिक आणि मी कृष्णा गायकर सूत्रसंचलन करण्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक। धन्यवाद। क्या बात है, पवन गायकर के बल्ले से यह आसमानी हिट। पाटील आमच्या आधारस्तंभ, परंतु घोडीदेव क्रिकेट कसलखंड यांनी पाहिलेलं आहे स्वप्न, आणि त्या स्वप्नांना साकार करण्याचं योगदान ज्यांनी दिलं आम्हाला, ते हरिभक्त परायण सन्माननीय अनंता शेठ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाची ही स्पर्धा। आणि बघा, आम्ही आल्यापासून 2 तारखेला आलो होतो या स्पर्धेमध्ये, आणि जेवढी गर्दी, जेवढा प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला ना भरभरून, 6 लाखहून प्रेक्षकांनी tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतलाय। स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर होईल, याचं एकमेव कारण की जो संघ पहिला पराभूत होईल, म्हणजे एकूण जे 4 संघ एका रात्रीमध्ये पराभूत त्यांना अर्धी एंट्री फी म्हणजे जवळजवळ 5,000 रुपये त्यांच्या माध्यमातून परत दिले जातात, तेही 2 लाख प्रथम क्रमांक, आणि एंट्री फी 18,000, म्हणजे जवळजवळ तुम्हाला फक्त भरावे लागतात ते 13,000। क्या बात आहे। प्रेक्षक कमाल कॅशसाठी तुम्हाला 500 रुपये, एक टी शर्ट। परंतु आत्तापर्यंत आईवा जे झेल असतो ना, त्या प्रेक्षकांसाठी कुणी फुकट गाडी दिली नाही, कुपन घेतात मग गाडी देते। परंतु या स्पर्धेमध्ये फक्त तुम्हाला कॅच पकडायचे आणि एक कुपन तिथे टाकायचं, आणि तो भाग्य विजेता उद्या तुम्हाला पाहायला मिळेल। और डाउन द ग्राउंड, हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे, पलटवार हुआ है, विकेट नंबर 2, रोहित बैक टू द पवेलियन। त्यांच्या पाठीशी आहेत घोडील देव बाबा हे कुल दैवत, त्यांच्या पाठीशी आहेत घोडील देव बाबा हे कुल दैवत। दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात, दादा अनंता शेठ पाटील बसलेत साऱ्यांच्या मनात। क्या बात आहे, नक्कीच साऱ्यांच्या मनात बसलेत, कारण त्यांच्या पंचायत समितीचा विकास त्यांना करायचा, रखडलेली कामं त्यांना पूर्ण करायची आहेत। म्हणून असं म्हटलं जातं, अनंता शेठ आमचा लय भारी आहे, गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एक्का नाद नाही करायचा वाघाचा, कारण संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय तो अनंता शेठ पाटलाचा। आणि दमदार पाटलाचा पोरगा आई बापाचा आशीर्वाद घेऊन अगदी सत्कार्याच्या मार्गाला तुम्ही पाहताय। प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की माझा मुलगा जन्माला आला की त्याने नेहमीच चांगलं कार्य करावं, आणि आज प्रवचनाच्या माध्यमातून ही महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, वारकऱ्यांची भूमी, आणि आज वारकऱ्यांच्या माध्यमातून देखील चांगलं सत्कार्य आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो। आणि उद्या या स्पर्धेचा उलगडा आपल्याला पाहायला मिळेल। आज तुम्ही फक्त स्पर्धा एन्जॉय करताय, उद्या तर तुम्हाला अल्लूट प्रेक्षकांची गर्दी, प्रथम क्रमांक 2 लाख, ट्रॉफ्या, त्याच्यानंतर बाईक, लकी ड्रॉची बाईक, आणि अनेक अशी पारितोषिकं उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये जेवण तर रोजच आहे, आणि या मनमुराद स्पर्धेचा उद्या मात्र तुम्हाला अंतिम क्षण पाहायला मिळेल। तुम्ही आम्ही सर्व साक्षर आहोत, आणि जर
ही स्पर्धेचा विचार केला तर पुढच्या वर्षी मला तर वाटतं धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. थार प्रेक्षक कमालसाठी रॉक्स थार घोडीदेव क्रिकेट संघ कसलखंड आणि त्यांच्या सर्व साथी सहकार्यांनी ही दमदार मेहनत पण पडद्यामागचा हिरो दत्ता शेठ गायकर घोडीदेव क्रिकेट संघ कसलखंड आणि यांचे भक्कम आधारस्तंभ अनंत शेठ पाटिल यांना आपण पाहतो. डॉट बॉल की समाप्ति आएगा खेल में मजा. जीतने के लिए लक्ष्य था टोटल 34 का, रन बने 17, यानी कि अभी भी जीतने के लिए महज 10 गेंदों में 17 की आवश्यकता है. आधा सफर तय कर लिया, आधा सफर बाकी है. तो आगे कर खेलने का प्रयास. पवन गायकर नॉन स्ट्राइक एंड पर खड़े. कहते हैं कि बिना पानी के मछली जैसे तड़पड़ती है ना, फड़फड़ती है, वैसे स्ट्राइक लेने के लिए पवन गायकर भी फड़फड़ रहे, तड़पड़ रहे कि कब उन्हें मौका मिले. स्ट्राइकर बल्लेबाज आप देख सकते हैं सचिन भोईर, गेंदबाजी के मार्ग पर प्रणीत पाटिल. आप यहां पर देखेंगे रन और गेंदों के बीच में फासला है. अंतिम गेंदे बची यहां पर 9 गेंदे 17 रनों की जरूरत. क्या जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में बिल्कुल मैदान के अंदर नजर आ रही है. हार मानने को तैयार नहीं है. कम से कम एक ट्रॉफी हमारे पहुंचे पंचायत समिति लेकर जाना है. और अभी भी कहा था टीके माली सर उन्होंने सिर्फ एक हाईवे है बीच में, यहाँ पर पोइंजे और पीछे उनके ही सामने भोकारपाडा. म्हणजे भरत जाधवचा पिक्चर पाहिला असेल, याला गाड त्याला गाड, अलीकडे भोकारपाडा आणि पलीकडे पोएंजे. तो चलिए देखेंगे यहाँ पर एक सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से स्कोर बनाया 18 रनों के ऊपर. रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे और 16 रनों की जरूरत. प्रति गेंद के ऊपर 2 रन चाहिए. अभी भी दर्शक देख सकते हैं कितने तादाद में. और टीके माली सर उन्होंने कहा जरूर कि जो पहले मैच में दर्शक रहते हैं उतने ही है, लेकिन उससे कई दुगना मैं कहूँगा दर्शक इतने रात्रि में मैच का आनंद ले रहे. इतनी ठंडी है, कोई जाकर अपने घर पे कंबल लेकर सो सकता है और यूट्यूब के जरिए मैच देख सकता है, लेकिन हमारे गांव की टीमें उधर जाके अनंता शेट्टी उनका आयोजन जरूर देखेंगे. और इस बार भी डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई और ये तालियां बया कर रही है. क्या बेहतरीन कमबैक. पहले ओवर में 17 आने के बावजूद भी इस ओवर में मात्र केवल 1 ही रन दिया है. तुझमें हिम्मत है, तू सब कुछ कर दिखाएगा. हर रोज कदम बढ़ाने से तू मंजिल पा जाएगा. मना आसान नहीं है इस रास्ते पर चलना, मगर हौसले से बुलंदियों का परचम तू जरूर लहराएगा. अंतिम गेंदे 7 और जीतने के लिए चाहिए 16 रनों की जरूरत. क्या 16 का डोला, हे महादेवा आता उगड़ तीसरा डोला. क्या तीसरा डोला किसी ऊपर निकल आएगा इस मैदान के अंदर. जबरदस्त फाइट. अंतिम क्षणों का ये चरण है. मैं यहाँ पर सुपर 6 में कौन सी टीम क्वालिफाय करेगी. आतमध्ये सध्या जाऊ नका कुणी, मॅच झाल्यानंतर बिंदास तुम्ही एंजॉय करा. तो बिल्कुल यहाँ पर अंतिम 7 गेंदे, 7 में चाहिए 16 रन. ओ फुल टॉस बॉल पार करना चाहिए था. कर लीजिए, कर लीजिए, क्यों रुके. ये विकेट मिल सकता था. कवर के लिए आपके पास 3 खिलाड़ी हैं, एक जाता पर नहीं था. रिस्क उठाया था आपने, मार लेना चाहिए था. चलिए किस्मत का साथ मिला. एक बार बॉलिंग पसंद आई तो जोरदार तालियां. पुनश्च एकदा एक निवेदन आहे की जर भोकरवाडा संघ जिंकला तर जगदंबा इंटरप्राइजचे मालक संजय पाटील यांच्याकडून 2000 रुपये आणि समालोचन करण्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. तो अंतिम 6 गेंदे
ओ हवा में गेंद जरूर है, खुद गेंदबाज फॉलो थ्रू में जाते हुए अपने, और ये कैच ड्रॉप। मेरे ख्याल से मिड विकेट का खिलाड़ी था, उसे ही कैच लेना चाहिए था। देखिए जब आप कैच पकड़ते हो ना तो फिर एक दूसरे को आवाज दीजिए। अगर आपके बीच में टक्कर होती है ना तो बहुत बड़ी तकलीफ होती है। सर जो बदलापुर में हमने बालूदादा मुंडे, कपिल पाटिल साहब केंद्रीय मंत्री, इनके नाम की वो ट्रॉफी थी, खासदार ट्रॉफी, भूमि 11 मांडा और आई थिंक काकड़वाल के बीच में वो मैच खेला गया था। कैच इस तरह का ही था, दोनों ने आवाज दिया और एक बार मतलब ऐसी टक्कर जोर से लगभग 3 लाख का खर्चा वो खिलाड़ी को हॉस्पिटल में करना पड़ा। तो कॉल देना ये आपके लिए बहुत ज़रूरी है, क्योंकि प्रैक्टिस में आप जब रहते हो तो आपके लिए बहुत निर्भर होता है कि आप एक दूसरे को कॉल कीजिए। जैसे रनिंग बिटवीन द विकेट में कभी कभी आपके लिए रुकावटें आती है तो फिर आप साथी पार्टनर को कॉल दीजिए कि भाई यहाँ पर रन हो सकता है नहीं हो सकता। आपके कॉल के ऊपर बहुत डिपेंड रहता है ये कॉल। इसका मतलब ये नहीं कि आप मोबाइल के ऊपर भी कॉल करते हो, लेकिन ये क्रिकेट में कॉल भी काफी महत्वपूर्ण होता है। 2 रन मिले, 5 में चाहिए 13। आप ट्रैकर की बॉल, आप हम जा किया है, लॉन्ग लेग और फाइन लेग के ऊपर से गेंद दन दन करते हुए गोली की रफ्तार से गुद्दू गुद्दू 4 रन। दादा लई दिलदार फणसवाडीची मानतात पोरे, धनश्री इंटरप्राइजेस ग्रुपचा दरारा आहे पंचे प्रोषित, धनश्री इंटरप्राइजेस ग्रुपचा दरारा। धन्यवाद डीजे, क्या बात है। धनश्री इंटरप्राइजेसचा आहे दरारा। अस्मिताई अनंत पाटील आमच्या उमेदवार धावा झाल्या धाव फलकावरती 25 आणि गरज असेल आता 4 बॉल 9। अनंत शेठ पाटील यांचं संगीत आपण ऐकलं, त्यांच्यासाठी एकच सांगेन मित्रांनो, फानुस बनके इसकी हिफाजत हवा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। अनंत शेठ तुमची राजकारणात खबर अशीच दौलत चालू राहील आणि जनता सदैव तुमच्या पाठीशी आहे, कारण तुम्ही सुद्धा जनतेसाठी या राजकारणाच्या रणांगणात उभे आहात। पंचायत समितीचा विकास आज तुमचा ध्यास आणि तुमच्यासाठी हे संगीत खरं तर डीजे मास्टर ने डेडिकेट किया है। तो अंतिम गेंदे बची यहाँ पर, 4 में चाहिए 9। ये इंपॉर्टेंट चौका बल्लेबाज पवन गायकर जितनी गेंदे हो सके वही स्ट्राइक लेना चाहेंगे शायद। इस बार लॉफ्टेड हिट, हवाई यात्रा लेकर जा रही है गेंद साइड स्क्रीन के ऊपर से सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। यहाँ पर छत्रपती शिवाजी महाराज इनका संगीत, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे शिवछत्रपती। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। पवन गायकर का छोड़ा हुआ कैच आप भोकारपाड़ा टीम के लिए कठिनाइयां पैदा कर रही है। बॉलिंग मार्ग पर बॉलर तैयार आदि पाटिल। इस बार चलिए सिंगल लेना चाहते हैं, दूसरे के लिए क्या पलटवार करेंगे। चलिए स्ट्राइक यहां पर लेना चाहते हैं अपने पास, बल्लेबाज हो गया आउट। आप चाहिए 2 गेंदे 2 रनों की जरूरत। सारखी कलावी आणि साम्राज्य निर्माण करायचं ना तर शिवबांचं काली जावा। 2 बॉल 2 धावा। मॅच संपल्यानंतर तुम्ही कोणतीही संघ 10 मिनिटं डीजे टॉवर तुम्हाला चालू ठेवू, फक्त मॅच संपू द्या। 2 गेंदे 2 की जरूरत। तो हल्के हाथों से खेला जरूर है, सिंगल बना है। ओ ये क्या कर दिया भाई, ये क्या कर दिया, ये फुटबॉल किक लगाई और यहां से मैच जीत लिया है ओएनजी टीम। चॅनलला ही बाजी मारली आणि वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृतिचक 2025 मध्ये आजच्या रात्रीमध्ये आम्हाला एक संघ पाहायला मिळाला, तो सुपर 6 ला क्वालिफाय होणारा
पोएंजे क्रिकेट संघ हार्दिक अभिनंदन डीजे. पवन गायकर ठरलाय सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच पवन सर, गायकर. गायकर सर. शेवटच्या बॉल परत थांबला. कृष्णा सर, या सामन्याचा टर्निंग पॉइंट एकच की जी सोडलेली कॅच ती महागडी ठरली. बारवई संघ भोकरपाडा संघानं चांगली कामगिरी केली, परंतु त्यांनी सोडलेला झेल हाच त्यांच्या अंगलट आला. सचिन दुर्गे साहेब हाडलक, परंतु काही हरकत नाही. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही तुम्हाला. एका परावाने मारून खचून जाऊ नका आणि भरपूर असे सामने जिंकायचे. तुम्हाला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा. अभिनंदन टीम पोएंजे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच पवन गायकर या पण शेवटच्या बॉल परत थांबला आणि विजय संपादन करून दिला. तर मॅन ऑफ द मॅचचा मार्ग ठरलाय पोंजे संघाचा एक आक्रमक आणि हुकमी एक्का पवन गायकर. पवन गायकर यायचं आहे. पवन गायकर लवकर यायचं आहे. अनंत शेठ पाटील यांच्या वतीने आपण देऊया त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. शेवटपर्यंत थांबला आणि विजय संपादन करून दिला पोंजे संघाला. तो पोंजे संघाचा एक हुकमी एक्का पवन गायकर मॅन ऑफ द मॅच. या आपण काटेकी टक्कर बिग फाईट मॅच आणि या मॅच मध्ये